मला वाटतंय मी पुरेसं प्रोटीन घेत नाही. आजकाल हा विचार खूप लोकांच्या डोक्यात सतत चालू असतो. मग सुरू होतं सकाळी प्रोटीन कॉफी, वर्कआउट नंतर शेक, मधल्या वेळेला हाय प्रोटीन बार. पण तरीही अनेक लोक म्हणतात एनर्जीच नाही, सतत भूक लागते, बॉडी रिकवरच होत नाही, वेट पण स्टेबल नाही. आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न येतो, प्रॉब्लेम खरंच प्रोटीन कमी आहे की आपण न्यूट्रिशनकडे फक्त एका न्यूट्रिएंटच्या दृष्टिकोनातून बघतोय? खरं सांगायचं तर आपलं शरीर फक्त जास्त प्रोटीनवर चालत नाही, ते चालतं योग्य पचन, संतुलित जेवण, चांगली झोप आणि सातत्यपूर्ण लाईफस्टाईलवर. आहार तज्ज्ञ म्हणून मला एक गोष्ट खूप वेळा दिसते, लोकांना वाटतं जास्त प्रोटीन म्हणजे जास्त हेल्थ. पण शरीराचं गणित इतकं सरळ नसतं. संशोधनानुसार शरीराला स्नायू तयार करण्यासाठी दिवसभरात प्रोटीनचं योग्य वितरण जास्त महत्त्वाचं असतं, फक्त टोटल ग्रॅम्स नाही. म्हणजेच दिवसभर प्रोटीन कमी खाऊन रात्री एकदम 70 ते 80 ग्रॅम प्रोटीन खाणं हे बॉडीसाठी तितकं इफेक्टिव्ह नसतं. आणि हीच ती गोष्ट जी बहुतेक लोकांना माहिती नसते. आता प्रश्न येतो, मग खरंच किती प्रोटीन पुरेसं असतं? बहुतेक लोकांसाठी प्रति किलो वजनामागे साधारण 0.8 to 1.2 ग्रॅम प्रोटीन पुरेसं असतं. म्हणजे वजन जर 70 किलो असेल तर साधारण 60 ते 90 ग्रॅम प्रोटीन अनेकांसाठी पुरेसं असतं. हो, खेळाडू, इंटेन्स ट्रेनिंग करणारे, मसल बिल्डिंग किंवा रिकव्हरीमध्ये असलेले लोक यांची गरज वेगळी असू शकते. पण इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त किती प्रोटीन घेत आहे हे नाही, तर शरीर ते ॲब्झॉर्ब आणि यूज किती चांगल्या प्रमाणे करतं हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि इथेच आपल्या रोजच्या साध्या जेवणाची खरी ताकद समजते. तुम्ही कधी विचार केलाय, वरण भात खाल्ल्यावर पोट जास्त वेळ भरल्यासारखं का वाटतं? किंवा पोळी उसळ, इडली सांबार हे कॉम्बिनेशन्स इतके सॅटिस्फाईंग का वाटतं? कारण आपल्या पारंपरिक जेवणात एक सुंदर सायन्स लपलेला आहे. धान्य आणि कडधान्य एकमेकातील अमायनो ॲसिड्सची कमतरता भरून काढतात. म्हणजे वरण भात एकत्र खाल्ल्यावर प्रोटीनची गुणवत्ता नैसर्गिकरित्या सुधारते. आणि म्हणूनच आपल्या आजी आजोबांनी हाय प्रोटीन लेबल नसतानाही वर्षानुवर्षे मजबूत आरोग्य टिकवलं. कारण त्यांचं लक्ष एका न्यूट्रिएंटवर नव्हतं, तर संतुलित जीवनशैलीवर होतं. म्हणूनच हेल्थसाठी सगळ्यात इफेक्टिव्ह गोष्ट कॉम्प्लिकेटेड डाएट नाही, तर छोटे टिकणारे बदल. जसे नाश्त्यात दही किंवा अंडी, जेवणात रोज डाळ, मधल्या वेळेला भाजलेले चणे, पोळीमध्ये पनीर किंवा उसळ आणि रात्री बॅलन्स ताट. हे फॅन्सी नाही, पण बॉडीला एक्झॅक्टली हेच सातत्य हवं असतं. आणि हो, प्रोटीन सप्लिमेंट्स चुकीचे नाहीत बरं का, ते उपयोगी असू शकतात. पण सप्लिमेंट्स हे फाउंडेशन नसतात, ते आधीपासून चांगल्या लाईफस्टाईलला सपोर्ट करणारे टूल्स असतात. वेलनटमध्ये आम्ही एक गोष्ट मानतो, आरोग्य म्हणजे शरीराला फक्त सतत प्रूव्ह करणं नाही, तर त्याची काळजी घेणं आहे. म्हणून पुढच्या वेळी प्रोटीनचा विचार करताना फक्त किती ग्रॅम्स हा प्रश्न नका विचारू. स्वतःला हेही विचारा की रोज शरीराला खरंच नरिश करतोय का? कारण दीर्घकाळ टिकणारं आरोग्य एका स्कूपमधून तयार होत नाही, ते तयार होतं रोजच्या साध्या, संतुलित आणि प्रेमाने निवडलेल्या सवयींमधून.